पत्रकार एकजुटीचा, पत्रकार एकतेचा, अरे नहीं चलेंगी दादागिरी नहीं चलेगी। नारी शक्ति जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई द्वारा जलगांव में जिलाधिकारी कार्यालय पर एक विरोध मार्च निकाला गया। ये मार्च पाचोरा पुलिस स्टेशन में 3 पत्रकारों पर दर्ज किए गए फर्जी मामले को रद्द करने और संबंधित पुलिस निरीक्षक के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर किया गया था। पत्रकारों ने डफ बजाते हुए और जोरदार नारेबाजी करते हुए प्रशासन का ध्यान आकर्षित किया। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई के पदाधिकारी और पत्रकार किशोर राय साकड़ा सहित 3 व्यक्तियों पर पाचोरा पुलिस स्टेशन में फर्जी वसूली के मामले दर्ज किए गए हैं। इसी के विरोध में सोमवार को महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई की ओर से जिलाधिकारी कार्यालय पर एक मार्च निकाला गया। इस दौरान जिलाधिकारी और पुलिस अधीक्षक को अपनी मांगों का एक ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन में कहा गया कि इन मामलों में कोई सबूत नहीं है और इनकी गहरी जांच होनी चाहिए। साथ ही पाचोरा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक का तबादला कर उन्हें निलंबित करने की मांग भी की गई। इसके अतिरिक्त पत्रकारों को मिलने वाली धमकियों और उन पर लगातार हो रहे हमलों के संदर्भ में सभी पुलिस स्टेशनों को पत्रकार संरक्षण कायदा के तहत मामले दर्ज करने के आदेश दिए जाने की मांग भी की गई। इस आंदोलन में जलगांव जिले के विभिन्न तालुकाओं और गांव से बड़ी संख्या में महिला और पुरुष पत्रकार शामिल हुए थे। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकड़ा, भुवनेशजी दुसाने, राकेश सुतार आणि कुंदन बेलदार या पाचोरा येथील पत्रकारांवर तेथील पोलीस निरीक्षक अशोक कचूर पवार यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार संघाच्या माध्यमातून अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन सादर केले होते आणि तो राग मनात धरून तेथील पाचोरा येथील जुगार माफिया जो आहे भोला पाटील, शेखर पाटील उर्फ भोला पाटील याला हाताशी धरून राकेश सुतारला मार्च महिन्यामध्ये जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतरही पोलीस निरीक्षकांनी ते प्रकरण दाबून टाकलं आणि पत्रकार सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई न करता साधी एनसी दाखल करून घेतली। त्यानंतर किशोरजी राय साकड़ा यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्यावर जुगार माफियावर गुन्हा दाखल करण्याऐवजी किशोर राय साकड़ावर यांच्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। तर आमच्या प्रमुख मागण्या आहेत की किशोर राय साकड़ावर जो खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणीचा तो रद्द करण्यात यावा। त्यानंतर जो जुगार माफिया आहे भोला पाटील तर याच्यावर मोकांतरात कारवाई झाली पाहिजे। त्याच्यावर 17 ते 18 गंभीर गुन्हे आहेत। जुगार माफियाला पोलीस प्रशासन हाताशी धरून पत्रकारांच्या जीवाशी खेळला जातोय। त्यानंतर जो भ्रष्ट पोलीस निरीक्षक आहे अशोक कचूर पवार याने महिन्यातून 10 ते 12 लाख रुपये अवैध धंद्याची वसुली केली जाते, ती थांबली पाहिजे आणि अशोक कचूर पवार यांना निलंबित केले पाहिजे आणि त्यांची आजच्या ताबडतोब पाचोरा पोलीस स्टेशनमधून तडकाफडकी बदला करून कंट्रोलला जमा केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। येत्या सोमवारपर्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष, जिल्हाधिकारी आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी कारवाई न केल्यास आम्ही उग्र स्वरूपाचं नार्दनग्न आंदोलन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या कार्यालयावर करणार आहोत। प्रशासनाने याची दखल घ्यावी। माझं नाव जितेंद्र सिंग धनसिंग राजपूत, मी नाशिक विभागीय अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई। नमस्कार। जळगाव येथून मी रिपोर्टर अयाज मोहसिन तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या संघटनेचा जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष। आमच्या संघटनेचे माननीय अध्यक्ष संजयजी भोकरे, तसेच प्रदेश अध्यक्ष गोविंदजी वाकडे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासरावजी आरोटे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे सिद्धार्थजी भोकरे या सर्वांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका येथे आमचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकड़ा आणि त्यांच्यासोबत इतर 3 लोक यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले। वास्तविक पाहता किशोरजी राय साकड़ा असतील का बाकीचे 3 लोक असतील यांनीच
अवैध धंद्याच्या विरोधात तक्रार केली होती। जो मूळ तक्रारदार आहे त्याचे सट्ट्यापट्ट्याचे धंदे असा आरोप करत त्यांनी तक्रार केली, निवेदन दिलं। मात्र आपल्या या जिल्ह्यामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार झालेला आहे। पत्रकार बांधव हे अवैध धंदे बंद करायचं म्हणतात पोलिसांना, आणि पोलिसांनी म्हटलेलं आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। मात्र आपल्याकडे उलटी गिरणं आणि उलटी तापी वाहत आहे। खलरक्षण आहे, खलनायक रक्षण आहे आणि सद निग्रहण आहे। पत्रकारांचा निग्रह करण्यासाठी पोलीस आहेत का? आपलं राज्याचं, आपल्या देशाचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते, तर तुम्ही तर इथं सट्टामय जयते करतायत। आपण नेहमी पोलिसांनी प्रशासनाने सत्याची बाजू घेतली पाहिजे, तुम्ही सट्ट्याची बाजू घेतायत। आमचं अत्यंत कडक निषेध आहे। जे पोलीस बांधव आहेत त्यांना विनंती आहे, प्रशासन असेल, SP साहेब असतील, या राज्याचे गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना विनंती आहे, हे गुन्हे कुठलेही पुरावे नसताना, कुठलाही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स नसताना, कुठलेही प्रत्यक्षदर्शी नसताना, कुठलीही धमकी व खंडणी मागितलेली नसताना क्षणार्धात कस काय गुन्हा दाखल होतो? थेट गुन्हा दाखल झाला, काही शहानिशा नाही, काही चौकशी नाही, काही व्हेरिफिकेशन नाही, कोणाच्या साक्षी झालेल्या नाहीत। हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणून आज आम्ही हे निवेदन देत आहोत, निषेध व्यक्त करीत आहोत। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना मुंबई यांच्या वतीनं आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत। जर किशोरजी राय साकडा आणि इतर 3 लोकांना जर न्याय मिळाला नाही तर हे जे आंदोलन आज आहे, आज सैकड़ोच्या संख्येनं आमचे पत्रकार बांधव आलेले आहेत, आमच्या भगिनी आलेल्या आहेत, नारी शक्ती सुद्धा आमच्या पाठीशी आहेत। जर आम्हाला योग्य वेळेवर न्याय मिळाला नाही, गुन्हे मागे झाले नाही, तर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे उत्तर महाराष्ट्र पातळीवर, त्याच्यानंतर खानदेश पातळीवर आणि राज्य पातळीवर हे आंदोलन पेटून उठेल, याची काळजी प्रशासनानं घ्यायची आहे। सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये कलेक्टर साहेब यांचा 3रा नंबर आलेला आहे प्रशासनामध्ये। महाराष्ट्र राज्यामध्ये आपले SP साहेब यांचा पोलीस प्रशासनामध्ये 3रा नंबर आलेला आहे, अभिमानाची बाब आहे। पण हाच नंबर पहिला सुद्धा येऊ शकलेला असता। जर अवैध धंदे बंद राहिले असते तर पोलीस दलातील हा नंबर 1 आला असता, आणि जर अवैध धंदे रेतीमिती हे बंद राहिले असते तर महसूल प्रशासनाचा सुद्धा 1 नंबर आला असता। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची मी महिला जिल्हाध्यक्ष। किशोर राय साकडा सरांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आम्ही सगळं पत्रकार संघटना त्यांच्यासोबत उभे आहोतच। आणि हे जे विषय चालू आहेत की PIL ची बदली व्हायला पाहिजे, त्यांची तर बदली व्हायलाच पाहिजे। कारण की 2 नंबरचे धंदे, त्याच्यामध्ये जेवढे 2 नंबरचे धंदे चालताय त्याच्यामध्ये त्यांना मदत कोणाची होते? त्याच्यामध्ये मदत होते फक्त PIL यांची। जर आपण काही पत्रकार आपण आपला काही मुद्दा घ्यायला गेलो तर आपल्यावर खोटे गुन्हे नोंदायचा, आपल्यावर गुन्हे दाखल करू असं धमक्या दिल्या जातात। आज ज्या यांना धमक्या दिलेल्या गेलेल्या आहेत ते उद्या उठून सगळ्या पत्रकारांसोबत होतंय। मग आपण सत्याचा जो आवाज आहे तो उठवायचा नाही का? जे सत्य ते लोकांना दाखवायचं नाही का? तर हे सत्य मांडण्यासाठी पत्रकारांना तो आपल्याला हक्क आहे आणि तो आपण निभावणारच। आणि आता जे सरांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आमची महिला संघटना तर आहेच, परत मी अजून ज्या काही महिला संघटना आहेत त्या पण उभ्या करेल आणि सरांना 100% न्याय देऊ, आणि याच्यावर अजून परत आंदोलनाचा पण इशारा करतोय। धन्यवाद।